चला डावाला सुरुवात. लेट्स प्ले. फलंदाज देखील त्या ठिकाणी सज्ज होत आहेत. बॉल, अरे बॉल द्या, बॉल. बॉल दिलेत का सर? त्या समोर साईड स्क्रीनच्या समोर जे आमचे काही छोटे मोठे कार्यकर्ते आहेत त्यांना त्या ठिकाणी बाजूला करा. अच्छा, तन्मय आहे का? पहिला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला, फेकी केली आणि इथे फलंदाज बाल बाल बचे. कौतुक असेल गोलंदाजी मार्गावर आपण गोलंदाज देखील पाहतोय. अम्मू आणि दोन बॅटर, दोन फलंदाज. एका बाजूला विजय तर दुसऱ्या बाजूला आशिष. सेकंड वरती आशिष आहे, नॉन सेकंडला विजय. दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत संघासाठी. यावेळेस कामगिरी मात्र करावी लागेल. यावेळी देखील हलक्या हाताने केवळ चेंडूला दिशा दर्शवली. कव्हर्स रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं. सिंगल आली. पहिल्या चेंडूवरती अगदी आपण पाहिलं स्वतःच्या फॉलो थ्रू मधून जो चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला ना गोलंदाज अम्मो यांनी, तर कौतुकास्पद होता. यावेळी देखील आपण पाहू शकतो, हा चेंडू गॅपमध्ये टोलावलाय. कधी मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जशा प्रकारे फलंदाजी पाहिजे ना तीच बॅटिंग इथे केली जाते. आशिषच्या बॅटमधून एक देखणा प्रहार, माफ करा विजय यांच्या बॅटमधून एक देखणा प्रहार. धावा मात्र मिळतील 4. चौकार. 5 धावा धफलकावरती. लक्षात ठेवा, ह्या 4 षटकांसाठी वेळ अजिबात घेऊ नका, कारण फायनलचा सामना किती षटकांचा खेळवायचा हे फक्त आयोजक ठरवतील. त्यामध्ये कुठल्याही कॅप्टनला विचारलं जाणार नाही. आयोजक ठरवतील आणि आयोजकांनी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला खेळावंच लागेल. जे कोणी नवीन गोलंदाज असतील ते लगेच गोलंदाजी मार्कवर या. जे नवीन फलंदाज असतील ते देखील लगेच खेळपट्टीवरती या. हा चेंडू इथे आपण पाहिलं तर वाईट. अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. आणि लक्षात ठेवा, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी कुठल्याही प्रकारचा सामना नसेल. तो फॉर्मॅट आपण अगोदरच कळवतोय, रनर टू विनर. पुन्हा एकदा वाईट बॉल. अजून एक खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मला वाटतं तिसऱ्या पंचांना पाहायचंय की गोलंदाजीमध्ये काहीशी शंका आहे. उर्वरित खेळाडू आपण जागा घ्या. लक्षात ठेवा, तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे, नंतर बॅटलाईटची तक्रार नको. अजून एक महत्वाचा सामना खेळायचा आहे. रणजित दादा शिरोळे स्पोर्ट्स फाउंडेशन, तुमचे सर्व खेळाडू एका जागेवरती हवेत. फेअर डिलिव्हरी. चला, गोलंदाज त्या ठिकाणी चांगला आहे. इथे तिसरे पंच समीर जोशी सर देखील कळवतात. राऊंड आर्म आहे त्यामुळे नक्कीच थोडंसं ओळखणं कठीण आमच्या मुख्य पंचांना, स्क्वेअर पंचांना देखील झालं. आणि तिसऱ्या पंचांनी कळवलं हा गोलंदाज चांगला आहे. यावेळेस देखील भन्नाट वेग. अगदी आपण पाहिले तर तेज तर्रार चेंडू रफ्तार से गिरफ्तार किया गया बल्लेबाज को. कुठल्याही प्रकारे हात खोलण्याची संधी इथे फलंदाजांना नक्कीच मिळाली नाही. चांगल्या ठिकाणावरती गोलंदाजी अम्मो यांच्या माध्यमातून. यावेळी देखील आपण पाहिलं बॅकफुटवरती गेले, चेंडूला दिशा दर्शवली. क्षेत्ररक्षणामध्ये गडबड पाहायला मिळतीये. चेंडूवरती ताबा मिळवणं गरजेचं आणि चेंडू अडवण्याचा प्रयत्न खराब त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चौकार आहे.
इथे मुख्य पंच तिसरे पंच देखील कळवत आहेत. आमच्या नक्कीच पाहू शकता मैदानाची अगदी अवती होती बऱ्याचशा आमच्या महाराष्ट्र पोलीस अधिकारी भगिनी देखील पाहायला मिळतात. त्यांचं देखील खूप सारं हार्दिक स्वागत. धन्यवाद. पहा क्रिकेटचा वेळ प्रत्येकाला कर्तव्य दक्ष आहेत, कर्तव्यनिष्ठ आहेत. प्रत्येक जण आपापली जबाबदारी अगदी सुरळीतपणे पार पाडतात. यावेळेस पंचांच्या देखील अगदी उजव्या बाजूने तो चेंडू ट्रॅव्हल केला गेला आणि चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंटला आकाश यांच्या माध्यमातून. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धफलकावरती 12 धावा. चला नवीन गोलंदाज लगेच या, लगेच प्लीज विनंती का करतोय. तुम्हाला माहिती आहे फायनलचा सामना खेळवायचा आहे. चर्चा नको जास्त वेळ. अगोदरच ठरवा की दुसरं षटक कोण टाकणार, तिसरं षटक कोण टाकणार, चौथं षटक कोण टाकणार. 4 षटकांसाठी 4 वेगवेगळे गोलंदाज तुम्हाला पाहिजेत. उर्वरित खेळाडू आपापल्या जागेवरती या. आता मला वाटतं या सर्व लहान मुलांकडून सगळे जुने चेंडू जमा करून घ्यावे लागतील, त्याशिवाय ते तिकडून बाजूला होणार नाहीत. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपुष्टात आलाय. लहान बाळांनो मॅच महत्वाची सुरू आहे. तुम्ही सर्वजण बाहेर या. तुम्हाला अजून 10 ते 12 15 वर्ष आहेत मैदान गाजवायला. या तन्मय जेवढे बॉल दिसत आहेत सर्व जमा करून घेऊन या. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर शंकर. फलंदाज देखील आपण पाहतोय विजय ऑन स्ट्राइक सज्ज होत आहेत. हा चेंडू वाईड आहे. खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली गेली. दंडात्मक कारवाई. 13 धावा धफलकावरती. 24 चेंडू मध्ये अधिकाधिक आपण पाहिलं तर जी कोणी टीम बॅटिंग करेल कमीत कमी 40 ते 50 धावा धफलकावरती लागवण्याचा प्रयत्न असेल. परंतु गोलंदाजांची पाहूया कामगिरी कशा प्रकारे असणार आहे. हा चेंडू बॅटवरती तर आलाय. चेंडू बराच काळामध्ये झेल होईल का. खेळाडू देखील धावत पळत आले. चेंडू नो मॅच मध्ये पडला. डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो देखील वेगवान भन्नाट. परंतु आताच्या 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होतात. अम्मूचं कौतुक आहे. पहा पहिलं षटक अगदी वेगाने टाकलं. पुन्हा एकदा आपल्या जागेवरती गेले आणि विशेषतः बाउंड्री लाईन वरतीच जितके तेज तरार गोलंदाज आहेत, फास्ट बॉलर्स आहेत, ते बाउंड्री लाईन वरतीच तैनात असतात. त्यामध्ये ईशांत शर्मा असू देत, जसप्रीत बुमराह असू देत, मोहम्मद शमी असू देत किंवा कोणी ब्रेटली असू देत. यावेळी देखील आपण पाहू शकतो विकेट किपर देखील धावत पळत जातात आणि 2 धावा इथे फलंदाज पुन्हा त्या संघाच्या खात्यामध्ये जमा करतात. बरेचसे खेळाडू, बरेचसे छोटे छोटे प्लेयर्स देखील विचार करतात की क्रिकेटमध्ये अजून शिकण्यासारखं काय. क्रिकेटमध्ये शिकण्यासारखं भरपूर काही आहे मित्रांनो. यावेळी फुलर लेनचा चेंडू होता. ब्लॉक होल पद्धतीचा एक ब्रह्मास्त्र नक्कीच गोलंदाजाने आपल्या ताफ्यामधून बाहेर काढले आणि फलंदाजांना जागेवरती रोखलं देखील. सिंगल वरती नक्कीच फलंदाज खुश होत आहेत. धफलकावरती 18 धावा आहेत. 18. क्रिकेटमध्ये जर का तुम्हाला शिकायचं ना तर सर्वात प्रथम पंचांचा आदर. ओहो रिव्हर्स अटेम्प्ट पुन्हा एकदा. इथे देखील यष्टिरक्षकांचं सुरेख काम, परंतु अपील त्या ठिकाणी फेटाळले गेले. डॉट बॉल निर्धाव चेंडू. रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला इथे फलंदाज आशिषच्या माध्यमातून, परंतु संपर्क मात्र झाला नाही. डॉट बॉल. विजय देखील सांगतात तुझ्याकडे अजून एक संधी आहे, तू या चेंडूवरती प्रहार करू शकतो, तुला करावाच लागेल. ओहो फटका फसला. फटका मात्र फसलाय आणि गोलंदाज आणि यष्टिरक्षकाची त्या ठिकाणी अगदी धडक होता होता वाचली. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पहा पहिले आप गाडी मात्र निघून गेली आणि स्क्वेअर पंच यावेळेस कळवतायत तिसऱ्या पंचांना पाहावं लागेल. त्याला तिसरे पंच जोपर्यंत पाहतायत ना उर्वरित खेळाडू प्लीज आपापली जागा घ्या. तुम्हाला घाईक करण्यासाठी आम्ही का सांगतो हे तुम्हाला देखील माहिती आहे की फायनल मध्ये देखील आम्हाला तुम्हा सर्वांचा दर्जेदार खेळ पाहायचा आणि ते देखील तिथे जास्तीत जास्त षटकं हवेत. परंतु जर का वेळ कमी पडली तर षटकं कमीच असतील. पाहूया उर्वरित खेळाडू प्लीज आपापली जागा घ्या.
विशेष म्हणजे हा झेल घेणं जरुरी होतं. यष्टीरक्षकाचे देखील आपण पाहिले तर थोडीशी गडबड झाली, गोलंदाजाची गडबड झाली, कॉल दोघांनी एकमेकांना चुकीचा दिला. तिथे चांगला कॉल देणं गरजेचं होतं. समीर जोशी सर जे की तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, इथे कळवतील फलंदाज सुरक्षित आहे. हो, सुरक्षित आहे, तिसऱ्या पंचांनी सांगितलं. 20 धावा धावफलकावरती, 5 चेंडू आतापर्यंत आपण पाहिले. तिसरं षटक टाकण्यासाठी कोण गोलंदाज असणार आहे आत्ता सज्ज ठेवा. इथे देखील बॉटम हँडचा चांगला वापर आहे, अगदी बॅकफुटवरती गेले, पंच केला, कव्हर्सला चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं, सिंगल मात्र आली. षटकाची समाप्ती होतीये, 2 षटकांचा खेळ संपलाय, धावफलकावरती 21 आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. तर नवीन गोलंदाज, थोडी विनंती करतो आपण लवकर या. 21 धावा धावफलकावरती 21. वसीम निलकर यांच्या वतीने आपण पाहिलं तर आपल्या फलंदाजासाठी पाणी नक्कीच दिलं जात आहे, कानमंत्र दिले जात आहेत, महत्वाचा सल्ला देखील दिला जातोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय स्वप्नील बद्रे. विशेष म्हणजे आपण पाहिलं, मगाशीच मी उल्लेख केला की क्रिकेटमध्ये समीर सर शिकण्यासारखं काय, समालोचन देखील शिकलं जाऊ शकतं, परंतु एखाद्या समालोचकाजवळ बसावं लागतं, काहीशी त्याच्या शब्दाची रचना ऐकावी लागते, काहीसे निरीक्षण करावं लागतं, तेव्हा समालोचक देखील घडतात. 21 धावा धावफलकावरती. आशिष ऑन स्ट्राईक. आशिष देखील आपण पाहिले तर काहीशी फॉर्मशी झुंजत आहेत. इथे देखील आपण पाहू शकतो, हा आखूड पद्धतीचा चेंडू होता, संपर्क तर केलाय, सिंगल आल्यानंतर दुसऱ्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा खेळाडू धावत पडत आले, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, यष्ट्या उद्ध्वस्त देखील आहे. पाहूया तिसऱ्या पंच समीर जोशी सरांना पुन्हा एकदा कामाला लावलं जातं. या मॅच मध्ये समीर सरांची चांगली धावपळ देखील आपण पाहिली. स्वप्नील बद्रे यांनी जर का विकेट हॅट्रिक संपन्न केली तर स्पर्धेचे आयोजक विशाल भाऊ कोल्हे यांच्या वतीने 1001 रुपयांचं पारितोषिक दिले जाणार आहे. एखाद्या फलंदाजाने चांगला चौकार षटकार खेचला तेव्हा देखील गर्दी असते त्याचा शॉट बघण्यासाठी, कारण ह्याने कशा प्रकारे शॉट एक्झिक्यूट केलाय. एखाद्या खेळाडूने चांगला झेल टिपला तर त्याच्यासाठी देखील टीव्हीवरती सगळेजण जमा होतात. आणि आता देखील हा फलंदाज आउट आहे का नाही, आमचे बरेचसे मान्यवर मित्र परिवार देखील इथे जमा झाले. जास्त वजन फक्त टेबलवर कोणी देऊ नका, नाहीतर टेबल खाली होईल. जोक सपाट, थोडंसं एंटरटेनमेंट, मनोरंजन, हसी मजाक. एक डायरेक्ट हिट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला जी मिळाली ना, तरी ते पंचांना ऑन फील्ड डिसिजन द्यावा लागणार आहे की नेमका तिथे मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. चला, ऑन फील्ड डिसिजन, फलंदाज सुरक्षित आहे. आताच्या 2 धावा पळून मात्र काढल्या गेल्या, 2 अंकाच्या मदतीने धावफलकावरती 23 धावा. यावेळी देखील बॉटम हँडचा चांगला वापर, दिशा तर दर्शवली गेली, लॉंग ऑनलाईन खेळू तैनात, सिंगल नंतर दुसरीचा प्रयत्न, आणि इथे बेळीच एकमेकांना नकार. चोवीस धावा धावफलकावरती आहेत, तिसरं षटक प्रगतीपथावर आहे, अजून अंतिम एक षटक देखील कुठला तरी गोलंदाज चांगलं टाकण्यासाठी सज्ज होणार आहे. परंतु संघनायकांना स्पेशली विनंती आहे, उर्वरित कुठल्याच खेळाडूंना हलू देऊ नका, फक्त गोलंदाज जो कोणी असेल त्याला तुम्ही जागेवरती बोलवा. ओहो हो, वाह, काय झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय. पाहू शकतो पंच कळवतात, बॅटची कडा जरी लागेल ना तरी चेंडू जमिनीवरती नक्कीच स्पर्श होतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सोपवतो. 24 वरती आपण पाहू शकतो धावफलक स्थिर आहे. इथे हा चेंडू चांगला टाकलाय, चांगला हाताळलाय स्वप्नील यांनी.
इथे देखील अगदी आपण पाहू शकतो वीरेंद्र सहवागच्या स्टाईलमध्ये चेंडूला अप्पर कट केलाय आणि झटपट पट्टापट एकमेकांना इशारा केला, मित्रा धावू नकोस. हा चौकार आहे, 4 धावा. चौकाराच्या पद्धतीने धफलकावरती 28-28. छोटीशी माहिती देखील क्रीडा पर्यंत आपण पोहोचूया. 2016 च ऑलिम्पिक तुम्ही पहा, ज्यामध्ये एक खेळाडू असा होता ज्याने स्वतःच्या वैयक्तिक देशासाठी 28 मेडल्स जिंकले होते. नाव होतं मायकल फिलिप्स, अमेरिकन जलतरणपट्टू. कारण काय लाजवाब त्यांनी कामगिरी केली, आपल्या देशाचं नाव संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध केलं. एकमात्र असा खेळाडू होता ज्याच्या नावावर 28 मेडल्स होते. त्यामध्ये बरेचसे खेळाडू तदनंतर जलतरणपट्टूची देखील शिक्षा घेण्यासाठी सज्ज झाले. हा चेंडू बॅटवरती घेण्याचा प्रयत्न होता, शफल होऊन प्रहार करण्याचा प्रयत्न पाहू शकतो. शॉट फाईन लेगचे खेळाडू देखील त्या ठिकाणी सज्ज आहेत. सिंगल आली आहे आणि एका धावीवरती फलंदाजांना रोखून देखील ठेवतात. लेगबाईचा इशारा पंचांचा येतोय. एक अजून महत्त्वाचा चेंडू या षटकातील शिल्लक आहे, शेष. हा देखील चेंडू आपण पाहू शकतो, पहा फुलर लेनचा होता. आशिष यांचा संपर्क चांगला आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण देखील कमालीचं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा इथे पळून काढल्या गेल्या. फलंदाज देखील आपण पाहिलं तर धावत पळत जात आहेत, थोडेसे दमतायत. साहजिकच त्यांना पाणी देखील अगदी वेळेवरती देणं जरुरी असेल. धफलकावरती स्कोर आपण पाहतोय 31 आहे, 31. आशिष आवाज येतोय? हा, 31. राजूभाऊ यांनी जी विकेट मिळवली त्या विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक नक्कीच दिलं जाणार आहे. आमचे सिकंदरभाई शेख यांच्या वतीने 200 रुपयांचं पारितोषिक राजूभाई आपल्याला नक्कीच प्रदान केलं गेलं. आणि अमरभाऊ धोत्रे 31 धावा धावफलकावरती, 31. हा चेंडू बॅटवरती मात्र आलाय. अजय यावेळेस पहा चेंडू दिशा तर दर्शवले विजय यांनी, परंतु शॉर्ट फाईनलचे खेळाडू देखील धावत पळत जातात, चेंडूवरती ताबा मिळवतात. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या आणि धफलकावरती 33 धावा. एका बाजूला आपण पाहू शकतो आकाश धोत्रे सरांच्या देखील चेहऱ्यावरती स्मित हास्य आपण पाहतोय. फायनल मध्ये संघाने नक्कीच प्रवेश केला. इथे प्रहार आपण पाहू शकतो, पुन्हा एकदा जोरदार आणि पंचांचा इशारा, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. षटकाराच्या मदतीने आपण पाहतो विजय अगदी देखने में लागे छोटे पर घा बकरे गंभीर. बिग ब्लास्ट इथे देखील त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला आणि धफलकावरती 39. शेवटचं षटक आणि या पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा कुठल्या गेल्यात. बोला, बॉल द्यायचा आहे. ओके, मला वाटतं फलंदाज त्या ठिकाणी रिटायर्ड हर्ट होत आहेत. काहीशी दुखापत त्यांना जाणवते, काहीचा क्रॅम्प त्यांना जाणवतोय. स्वतःला व्यवस्थित बरं वाटत नाही, त्यामुळे त्यांनी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. सेमीफायनलच्या 4 संघांसाठी ज्यांच्या माध्यमातून माफ करा, अच्छा, सेमीफायनल मध्ये जे 2 संघ खेळत आहेत, सेमीफायनल मधील 2 संघांना टी शर्ट सौजन्य ज्यांच्या माध्यमातून दिलं गेलं ते आमचे आदरणीय शुभम भाऊ गवळी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. शुभम भाऊचं देखील मनापासून हार्दिक स्वागत, मोस्ट वेलकम.
व्हाईट बॉल. 40 धावा धफलकावरती. परंतु विजय यांचं नक्कीच कौतुक असेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा चेंडू गती परिवर्तनाचा होता, परंतु पाहू शकतो फटक्यामध्ये कमालीची त्या ठिकाणी धार फलंदाजांना देता आली नाही. झेल टिपण्याचा प्रयत्न देखील केला गेला, परंतु झेल जेव्हा निसटला तेव्हा एक धाव पळून देखील काढली. सचिन काळे थोडेसे नाराज होत आहेत, निराश होत आहेत. 2 बिमार माझ्या गोलंदाजीमध्ये पडले कसे, परंतु खेळ आहे. खेळामध्ये या छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. पाहू शकतो आपण पुन्हा एकदा पहा. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. धावफलकावरती 41 धावा आहेत. यावेळी देखील पाहू शकतो पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू टोलवला आणि प्रयत्न पुन्हा एकदा सफल. चेंडू अडवण्यामध्ये तर झालाय, परंतु 2 धावा देखील पळून काढल्या जात आहेत. पाहू शकतो आपण सेमीफायनलमध्ये जे 2 संघ नक्कीच आपण खेळत असताना पाहतोय, त्या 2 संघांना देखील ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट सौजन्य दिलं गेलं ते मातोश्री प्युअर व्हेज चे सर्व आदरणीय शुभम भाऊ गवळी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. शुभम भाऊंचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. समवेत बराचसा मित्र परिवार देखील आहे, त्यांचं देखील खूप सारं हार्दिक स्वागत. विनंती असणार आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन नक्कीच स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व खेळाडूंना देखील विनंती असेल. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी केली आणि यष्ट्या उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉइड. फलंदाज बाद मात्र होत आहेत, परंतु चेंडू जर का आपण पाहिले एक महत्वाचा शिल्लक असेल. लास्ट बॉल. चला बॅटर थोडीशी घाई करा. शहानवाज मला वाटतं न्यू बॅटर जे नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे. शेवटचा एक चेंडू आपण या षटकातील पाहतोय. गोलंदाज अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. यावेळी देखील आपण पाहू शकतो बॉटम हँडचा चांगला वापर करण्याचा प्रयत्न होता, परंतु लॉंग ऑफला यावेळेस कुठल्याही प्रकारे चूक नसेल. फलंदाज बाद. बॅक टू दी पवेलियन. चला उर्वरित खेळाडू सोमनाथ इलेव्हनच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल लगेच आपण सर्वजण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा प्लीज. 45 धावा बनवल्या गेल्यात, जिंकण्यासाठी 46 धावांची गरज. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. रोहित जाधव विनंती असणारे आपण सर्वजण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तन्मय तो बॉल आणा इकडे. तन्मय
चला फलंदाजांना देखील विनंती आहे, तुम्हाला फलंदाजी करायची थोडी घाई करा. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय. अजून आपण फायनलचा सामना खेळायचा आहे, वेळ कमी आहे, थोडी घाई करूया प्लीज. स्वर्गीय प्रशांत चौगुले यांच्या स्मरणार्थ एका स्पर्धेचं बहारदार आयोजन नियोजन आपण पाहतोय. छत्रपती शंभूराजे करंडक भव्य दिव्य फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पर्व पहिले. 2 फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चला दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. आकाश बॉल द्यायचा, अजून एक बॉल द्या. अजय, 1 मिनिट, हा बॉल द्या, हे घ्या. चला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 45 धावा बनवल्या गेल्या, जिंकण्यासाठी 46 धावांची गरज. सेमीफायनल क्रमांक 2 ची भिडंत पुन्हा एकदा सुरू. पंचांचा इशारा होईल, लेट्स प्ले. डावाला सुरुवात, पार्टी बिगिन्स. आकाश जाधव यांच्या प्रत्येक षटकारासाठी आपल्या स्पर्धेचे आयोजक विशाल भाऊ कोल्हे यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक असेल प्रत्येक षटकारासाठी. गोलंदाजी मार्कवर देखील आपण पाहतोय वसीम निलगर आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला सुमित. चला डावाला सुरुवात. यावेळेस चूक मात्र यष्टीरक्षकाकडून झाली, कारण रिॲक्शन हावभाव नक्कीच आपण पाहिले. कॅच छोटा. या सिच्युएशनला कुठल्याही खेळाडूकडून चूक होणं अपेक्षित आहे. यष्टीरक्षक विजय भाऊ आहेत, 40+ आहेत, 40+ आहेत, परंतु 48 आहेत. ठीक आहे. जवळपास 50. वसीम यांचा चांगला चेंडू आपण पाहिला. आमचे टायगर अर्थात राजू भाऊचे सर्वात जवळचे मित्र विजय भाऊ. यावेळेस प्रहार पुन्हा एकदा केला गेला, मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय आणि इथे देखील हातातून चेंडू निसटलाय. बर्थडे बॉय. इथे झेल निसटलाय. वाढदिवस आहे, परंतु आजच्या दिवसातल्या सर्व चुका तुम्हाला माफ. यावेळेस हा चेंडू आपण पाहिलं बॅटवरती आला, जखमेवरती मीठ मात्र चोळलं जाते. चेंडू होईल रफा दफा. आकाश पुन्हा एकदा करतील संघाचा नफा. चौकार 4 धावा. आजच्या दिवसभरामध्ये कॅचेस खूप सुटलेत. आमच्या गौरवकडून देखील एक कॅच सुटलाय.
इथे पुढे सरसावत डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. गोलंदाजी मात्र केली जातीये यावेळेस क्रॅक. चेंडू होईल पुन्हा एकदा फरार. अजून एक चौकारा पाठोपाठ दुसरा देखील खणखणीत चौकार. 4 धावा. चा पाठलाग आहे आणि अंदाज इथे स्पष्ट नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. पण इरादे देखील स्पष्ट आहेत, तोडफोडी मात्र करायची. दीपक भाऊ माने यांच्या वतीने देखील आकाशने जर का नॉटआउट सामना जिंकवला तर 1000 रुपयांचं पारितोषिक. यावेळी चेंडूला दिशा दर्शवली. फटका काही काळ हवेत होता, फटका फसला होता, परंतु खेळाडू देखील त्या ठिकाणी चेंडूचा पाठमोरा करतायत. सुरेख रनिंग बिटवीन विकेट्स फलंदाज दर्शवतात. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या. धावफलकावरती देखील आपण टाकूया नजर. धावा धावफलकावरती 12 धावा आहेत. वसीम पुन्हा एकदा तयार. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली होती आणि संधी जवळपास 2दा निर्माण केली होती. एक यष्टीरक्षकाकडून झेल सुटला आणि एक सूरज यांच्याकडून. अटेम्प्ट लाजवाब आहे, कमालीचा आहे. हा चेंडू बॅटवरती आला आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय आकाश जाधवच्या बॅटमधून एक नेत्रदीपक फटका. चेंडू होईल सीमारेषेच्या पलीकडे फरार. धावा मिळतील 4. आणि जो फटका खेळला ना त्या फटक्यासाठी आपण पाहतोय आमचे विशाल भाऊ कोल्हे यांच्या वतीने 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आणि गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय गोलंदाज सज्ज होत आहेत. गोलंदाज विशाल भाऊ, गोलंदाज आदित्य आहे का? ओके, आदित्य केदारी. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर आमचे संपूर्ण छत्रपती शंभूराजे करंडक आणि आमची संपूर्ण जी आयोजक कमिटी आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय विशाल भाऊ पवार देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. विशाल भाऊंचं देखील मनापासून हार्दिक स्वागत, मोस्ट वेलकम. यावेळेस हा चेंडू वाईड आहे. आमचे संपूर्ण आयोजक कमिटीचे मार्गदर्शक विशाल भाऊ पवार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहतोय युवा नेते आणि भावी नगरसेवक आहेत. एक क्रिकेटवीर व्यक्तिमत्व आहे, क्रिकेटचे चाहते दिवाने आहेत. सर्वांच्या अडीअडचणीला नेहमी सामोरे जाणारे आणि प्रत्येकांच्या सर्व अडचणींचं निवारण करणारे विशाल भाऊ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. समवेत संपूर्ण त्यांचा मित्र परिवार देखील आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. धावफलकावरती धावा देखील आपण पाहतोय 17. हा वेग होता, हा मात्र वेग भन्नाट होता. आदरणीय सुमित भाऊ बनके, आनंदजी मुद्दे आणि आदरणीय गौरवजी खेडेकर हे सर्व आपण पाहिले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे कार्यकर्त्यांनी सर्व क्रिकेटवीर व्यक्तिमत्व देखील इथे उपस्थित होत आहेत. मनापासून सर्वांचं हार्दिक स्वागत. यावेळेस रिवर्स अटेम्प्ट, परंतु भन्नाट वेग, रफ्तार से गिरफ्तार की जाने वाली गेंदबाजी मैदानाच्या आतमध्ये आपणाला पाहायला मिळते. धावफलकावरती देखील धावा आपण पाहतोय
17 जे स्थिर आहेत, परंतु निर्धाव चेंडूंचा खतरा इथे फलंदाजांवरती देखील आपण गोंगावत असताना पाहतो. यावेळी देखील आपण पाहू शकतो, हा गॅप शोधलाय. वसीम धावतील पळतील, धावांचे धावाधाव संपुष्टात येईल का? डेफिनेटली चेस करण्याचा प्रयत्न होता, रेस जिंकली चेंडूने, झालाय चेंडू मात्र फरार. धावा मिळतील 4. चौकार. चांगला गॅप त्या ठिकाणी फलंदाजाच्या माध्यमातून शोधला जातोय. एका बाजूला सुमित आहे, दुसऱ्या बाजूला आकाश आहे आणि आकाश आणि सुमित या दोघांची चांगली चांगली साथ एकमेकांना मिळाली. आकाशने देखील चौकारांची वर्ष सुरू केली आणि सुमित देखील त्या ठिकाणी त्याच पावलांवरती पाऊल ठेवून आपल्या संघासाठी चौकार खेचतात. बॅटची देखील आपण पाहिजे तर अदला बदली. स्कोर धावा धावलकावरती आपण पाहतोय 21 46 धावांचा पाठलाग आहे. 21 आत्ता बनवल्या गेल्यात. आदित्य पुन्हा एकदा तयार. ओहो, इथे देखील आपण पाहिलं तर पहा संधी होती, परंतु पाहिजे असा नक्कीच संपर्क हवा तसा झाला नाही. इथे सिंगल आली. धफलकावरती आपण 22 धावा पाहणार आहोत. 24 धाव्यांची अजूनही गरज आहे. काहीशा सोपा नाही, काहीसा अवघड अशा प्रकारचे आव्हान आहे. संध्याकाळी 17 मध्ये आपण पाहतोय काहीशी थंडी भासती, पण मैदानाच्या आतमध्ये गरमागरमीचा माहोल आहे. आकाश जाधव यांच्या षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आमच्या संपूर्ण आयोजक कमिटी मित्र परिवाराच्या वतीने असेल. आकाश ऑन स्ट्राईक आहेत. आदित्य केदारीच्या हातामध्ये चेंडू आहे. अजूनही आपण पाहिलं तर पहा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 22 धावा धावफलकावरती आहेत. अजून 24 ची गरज आहे. यावेळी प्रहार जोरदार पुन्हा एकदा, परंतु जमिनी समांतर नक्कीच चेंडू पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला खेळाडू धावत पळत जातात. सिंगल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, गोलंदाजाकडे जो थ्रो केला होता त्यानंतर इरादा बदलला, यष्टीरक्षकाकडे चेंडू सोपवला, त्यामुळे वेळ फलंदाजांना मिळाला. 2 धावा मात्र पळून काढल्या गेल्या. या 2 अंकाच्या मदतीने पुण्याचा धावफलक आपण पाहू शकतो अगदी पुढे सरसावतोय. एकेरी दुहेरी धावेवरती देखील कामकाज सुरू. खराब चेंडूवरती प्रहार देखील केला जातोय आणि चांगल्या चेंडूंना सन्मान देखील दिला जातोय. 24 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 22 धावा ज्या जिंकण्यासाठी कंपल्सरी बनवाव्याच लागतील. एक शेवटचा चेंडू आपण षटकातील पाहतोय. आदित्य पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने धावत पळत येतील आणि पाहूया कशा प्रकारे चेंडू हाताळतील. इथे देखील अगदी आपण पाहिलं तर फुलर लेनचा चेंडू होता. आदरणीय निलेश भाऊ रणदिवे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. भाऊंचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. अगदी वेळातील वेळ काढून देखील या ठिकाणी उपस्थिती दर्शवली जाते. चला विनंती असणारे थोडीशी घाई देखील आपण करूया. फलंदाजांसाठी देखील त्या ठिकाणी पाणी पुरवलं जाते, परंतु समीकरण जे आपल्या नजरेसमोर आहे शेवटचे धाफलकावरती 25 आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि 21 धावींची गरज. आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो महाराष्ट्र पोलीस अधिकारी संजय ते गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. 25 बनवल्या गेल्यात. 12 मध्ये 21 ची गरज आहे. एकावर 2, 2 वरती 1 उलट सुलट प्रक्रिया मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे 21 धावा बनवल्या तर सरळ सरळ फायनलचा प्रवेश. आणि जर का पराभव झाला, जो संघ पराभूत होईल त्याला 2025 म्हणजे पुढच्या वर्षी या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. कारण आता फायनलमध्ये इथे कुठला संघ जाईल, कुठल्या संघाचा विजयाचा डंका वाजेल हे इथे पाहणं गरजेचं आहे. कंपल्सरी सामना चेस असेल. पाहूया संजय यांची गोलंदाजी कशा प्रकारे असणार आहे.
चला वेळ वाचवा प्लीज, विनंती असेल, इतका वेळ घेऊ नका. हा चेंडू बॅटवरती आलाय. आकाशने मोठा प्रहार केला, मिस्टर स्ट्रोक फटका फसलाय आणि त्या ठिकाणी डाऊन दी बॉल खेळू आले, परंतु चूक मैदानाच्या आतमध्ये झाली. पहा, या सिच्युएशन वरती तुम्ही झेल सोडू शकत नाही. एक झेल आपण पाहिला तर मगाशी मी सकाळी सत्रामध्ये देखील सांगितलं, ग्लेन मॅक्सवेलचा सुटला होता, त्यानंतर 210 धावा त्याने बनवल्यात. एक झेल आपण पाहिला रोहित शर्माचा देखील सुटला होता 5 धावांवरती, त्यानंतर त्याने देखील 209 बनवल्यात. एक झेल सूर्यकुमार यादवने टिपला होता, त्यामुळे आपण विश्वचषक जिंकलोय. त्यामुळे या सिच्युएशनला तुम्ही झेल सोडू शकत नाही. कॅचेस छूटेगे तो गेंदबाज के दिल भी टूटेंगे. आकाशला जीवनदान, 2 झेल आकाशचे निसटलेत, एक मला वाटतं सुमितचा देखील, मला वाटतं 3ही झेल आकाशचेच आहेत. एक यष्टीरक्षकाच्या दिशेने, एक कव्हर्सच्या दिशेने आणि यावेळेस डीप मिड विकेटच्या दिशेने. धफलकावरती धावा देखील आपण पाहतोय 27. आणि यावेळेस काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, नजर हटेगी तो दुर्घटना भी घटेगी. कॅच किती सोडते या गोष्टीकडे गोलंदाजाचं अजिबात लक्ष नाही. त्याने सांगितलं आता मलाच काहीतरी करावं लागेल. सरळ सरळ फर्निचर डिस्ट्रॉयड आणि आकाश यावेळेस बॅक टू द पवेलियन. बिग विकेट गॉन, बडी मछली जाल में. महाराष्ट्र पोलीस अधिकारी संजय सरांनी सांगितलं लेनी होगी हर हाल में. सरळ सरळ यष्टांचा भेद घेतला, दांडी गुल केली और बल्लेबाज से यहां पर भूल हुई. यानंतर जो संघ फायनल मध्ये प्रवेश करेल, एका बाजूला आपण पाहिलं तर रणजित दादा शिरोळे स्पोर्ट्स फाउंडेशन फायनल मध्ये प्रवेश करून बसलाय. पहिलं पाऊल त्यांचं फायनल मध्ये फायनलच्या नक्की सामन्यामध्ये पडलंय. परंतु इथून पुढे जो विजेता संघ असेल ना, 2 षटकांची फायनलची मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. केवळ 2 षटक तुम्हाला त्या संधीचं सोनं करायचं. 12 चेंडूंचा खेळ असणार आहे, टोटल 24, परंतु एका इनिंग मध्ये 12. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक, ज्याने प्रतीकने देखील आपण पाहिलं तर दिवस क्रमांक 1 पासून सर्वांना प्रभावित केले, इम्प्रेस केले. परंतु यावेळेस थोडंसं कौतुक गोलंदाजांचं केलं होतं, पुढच्या चेंडूवरती फलंदाजांची त्यांना नजर लागली. हा चेंडू वाईड आपल्याला पाहायला मिळाला. खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. आधी प्रेक्षकांची देखील तुडुंब गर्दी मैदानाच्या चारही बाजूला आहे, परंतु लहान मुलांना काही फरक पडत नाही. इथे देखील चेंडूने दिशा दर्शवली आहे. दशा धाव फलकाची बदलेल का? डेफिनेटली. लहानपणीची ओळ सर्वांना आठवत असेल, त्या ठिकाणी छोटीशी दरार दिसली, छोटासा गॅप दिसला, फलंदाजांनी एकमेकांना सांगितलं चला चेंडू बॅटवरती आलाय तर रिकाम्या जागा भरा, चेंडू होईल फरार, धावा मिळतील 4, चौकार. या चौकारच्या मदतीने धावफलकावरती देखील आपण धावा पाहतोय 32 आहेत. शेवटचे आपण पाहू शकतो 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. चेंडू 9 आहे, धावा बनवायच्या 14, परंतु पाहूया कोण करेल इथे प्रेक्षकांसमवेत विजयाचा सौदा. प्रतीकने देखील सांगायला जर का सामना जिंकून दिला तर आयोजक कमिटीकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. यावेळी संपर्क पुन्हा एकदा केला गेला आणि दिशा से भटके गेंदबाज, फिर एक बार बल्लेबाज ने कहा पडेंगे फटके, चौकार, 4 धावा. शेवटचे आता आपण पाहिलं तर मित्रांनो 8 चेंडू शिल्लक असतील आणि 10 धावांची गरज असेल. धफलकावरती आपण पाहू शकतो 38 का 37 आहेत. तिसरा देखील चौकार जर का फलंदाजाच्या बॅटमधून आला तर गोविंद विटकर यांच्या वतीने 501. प्रहार तर केलाय, गॅप शोधला गेलाय, प्रयत्न कमालीचा खेळूने देखील केलाय. चेंडूचा पाठमोरा मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. सिंगल आल्यानंतर दुसरीचा प्रयत्न, दुसरी आल्यानंतर तिसरा प्रयत्न, तिसरी आल्यानंतर चौथीचा प्रयत्न होईल का? परंतु आत्ताच्या मला वाटतं पाहता पाहता केवळ 3च धावा आहेत. किती? 40 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटची आपण पाहतोय 7 चेंडू मध्ये 6 धावांची गरज.
बोला बोला, एक मिनिट एक मिनिट, चेक करा जरा. टार्गेट 46 आहे धावफलकावरती. 40 धावा धावफलकावरती आहेत, 46चं टार्गेट आहे. एक मिनिट एक मिनिट, चेक करा. आमचे आदरणीय सुनील अण्णा कुराडे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ओके ओके, चला, काहीचं करेक्शन नक्कीच केलं जातंय. 39 धावा धावफलकावरती आहेत, अजूनही 7 धाव्यांची गरज आहे. काहीशा नक्कीच थोड्याशा चुकीच्या अनाउन्समेंटसाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करू, कारण ज्या माहिती आमच्यापर्यंत पोहोचल्या जातात त्या कधी कधी चुकतात. इट इज अ पार्ट ऑफ द गेम. काही चुका आमच्याकडून देखील होतात, काही चुका घडतात. यावेळेस या चेंडूवरती दिशा दर्शवली गेली. पाहू शकतो खेळाडू त्या ठिकाणी धावत पळत जातील, चेंडूचा पाठमोरा करतील, सीमारेषे अगदी जवळपास चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि आताच्या देखील धावत पळत फलंदाजाच्या माध्यमातून 3 धावा इथे सहजरित्या पळून काढल्या गेल्या. प्रतीक सुतार यांनी जर का मॅच जिंकवली तर आदरणीय गोविंद भाऊ विटकर यांच्या वतीने 1001 रुपयांचं पारितोषिक असेल. शेवटचे 6 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज आहे. आमच्या संपूर्ण आयोजक कमिटीचे प्रमुख, मी म्हणेल मार्गदर्शक, आदरणीय सुनील अण्णा कुराडे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून हार्दिक स्वागत. संपूर्ण मित्र परिवार देखील मैदानावरती हजर होतोय. खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत. शेवटचे 6 चेंडू 4. चला प्लीज, विनंती असणारे मित्रांनो, फायनलचा सामना खेळायचा आहे. फायनलचा सामना खेळायचा आहे, त्यामुळे घाई करा. वेळ प्लीज त्या ठिकाणी घेऊ नका, ही विनंती आहे. शेवटचे 6 चेंडू 4 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर विशाल भिसे. पुन्हा एकदा चांगली कामगिरी मात्र करावी लागेल. शेवटचे आपण पाहतोय 6 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज आहे. सामना रोमहर्षक स्थितीमध्ये आलाय. यापूर्वीचा एक सामना विशाल भिसे यांनी आपल्या संघाच्या दिशेने काढला. तो सामना 18 चेंडू 40 होता. शेवटचे 6 चेंडू 9 होता. 1 चेंडू 3 होता आणि 2 धावा खर्च केल्या गेल्या शेवटच्या चेंडूवरती. कंपल्सरी चेस असल्यामुळे तो सामना जिंकला गेला. जवळ मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त सामना जो आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे चेंडू शिल्लक 6 आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सुमित नाईक, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रतीक सुतार, तर गोलंदाजी मार्कवरती विशाल भिसे. प्रतीक सुतारनं दमदार फलंदाजी केली आहे, चौकार खेळत अगदी संघाचं आव्हान सोपं केलंय. परंतु आता आपण पाहिलं तर नक्कीच फील्ड सेट केली गेली आहे. विशाल भिसे काय करणार पाहावं लागेल. शेवटचे 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. सेमीफायनल कोणता संघ पोहोचेल फायनल मध्ये? जाऊयात राऊंड द विकेट. हो, हा दरम्यान चेंडू नक्कीच आपण पाहतोय ग्राउंड स्ट्रोक जो पाहायला मिळतोय, सिंगल येईल. आशिष उदेक तोपर्यंत 2 धावा ज्या मात्र खर्च होत आहेत. शेवटचे 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. काय होणार? क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ जो आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु या अनिश्चिततेच्या खेळामध्ये कोणता संघ बाजी मारेल हे मात्र पाहावं लागेल. लढाई, संघर्ष आणि संघर्ष जो आपल्याला पाहायला मिळतोय, प्रचंड मोठा संघर्ष. आग उकली मैदानामध्ये. शेवटचे 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. सोमनाथ पवार 11 विरुद्ध छावा प्रतिष्ठान. हो, या दरम्यान चेंडू डॉट. शेवटचे 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. अद्यापही सामना संपलेला नाहीये. प्रचंड मोठा संघर्ष जो आपल्याला पाहायला मिळतोय.
विशाल भिसेनं सामना जिंकून दिला तर 1000 रुपयांचं पारितोषिक आयोजक कमिटीच्या वतीनं. हो, या दरम्यान चेंडू हवेत. झेल झेल झेल, हो, झेल टिपलाय. मॅच अद्यापही संपलेली नाहीये. प्रचंड मोठा रणसंग्राम जो आपल्याला पाहायला मिळतोय. प्रचंड मोठी आग मैदानाच्या आतमध्ये ओकली गेली आहे. मोक्याच्या क्षणात जो विकेटचं पतन. सुमित नाईक बॅक टू द पवेलियन. प्रतीक सुतार, परंतु प्रतीक सुतार नॉन स्ट्राईक केला असेल आता. हा, न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती. काय होणार? विशाल भिसेनं सामना जिंकून दिला तर 500 रुपये जलालभाई शेख यांच्या वतीनं. जलालभाईने आज खिशात नोटाच आणल्यात. बंडल जाऊ दे. खेळाडूंवरती पारितोषिकांचा वर्षाव जलालभाई कालपासून होतोय. असेच क्रिकेट प्रेमी आमचे सुनील अण्णा कुराडे या ठिकाणी उपस्थित होतात. विशालभाऊ पवार यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आनंदजी मुद्दे माझे जिवलग मित्र. परंतु जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. प्रचंड मोठा संघर्ष. जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई वहा महान नहीं होता, जब तक ना पडे हातोडे के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. कोण जिंकणार? आज आपण पाहिलं सूरज जाधवनं झेल टिपलाय. वातावरण बदललंय. शेवटचे चेंडू मात्र शिल्लक आहेत 2 धावांची गरज. लास्ट 3 बॉल 2 रन्स टू विन. सामना अद्यापही आपण पाहिलं तर दोन्ही संघ सामन्यामध्ये अद्यापही तग धरून आहेत. प्रत्येकाला जिंकायचं आहे, फायनल मध्ये पोहोचायचं आहे. हो, स्वीपचा फटका आणि चेंडू जातोय सरळ डीप फाईन लेगला. सीमा पार विजयी चौकार. छावा प्रतिष्ठान पोहोचतोय फायनल मध्ये. छावा प्रतिष्ठान कॅप्टन लगेच टॉस साठी यायचं आहे. वेल प्लेड. दोन्ही संघांचं मनपूर्वक स्वागत. चला, टॉस. आकाश धावत पळत या. आकाश, आपण धावत पळत यायचं प्लीज. हा महत्वाचा सामना आहे. फायनलच्या सामन्यामध्ये प्रवेश छावा प्रतिष्ठान, तर दुसऱ्या बाजूला विरोधी संघ असणार आहे रणजित दादा शिरोळे स्पोर्ट्स फाउंडेशन. आमचे आदरणीय विशाल भाऊ पवार यांना विनंती असेल आपण या. आपल्या शुभ हस्ते फायनलचा टॉस केवळ 2 षटक